श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकटातून, त्रासातून आणि दुःखातून जर बाजूला व्हायचं असेल, जर त्यांना आपल्या आयुष्यातून घालवायचं असेल, तर काय करायला लागेल किंवा कशी स्वामींच्या संपर्कात आपल्याला कसं राहावं लागेल, कशी त्यांची साथ आपल्याला घ्यावी लागेल याबद्दल सांगणार आहे. तर आता मला तर असं म्हणायचं आहे की तुम्ही आता म्हणाल की तुमचे प्रत्येक व्हिडिओ हे संकट, दुःख आणि त्रास याच्यावरतीच असतात. तर मानवी आयुष्यातली सगळ्यात मोठी समस्याच ही आहे की संकट, त्रास आणि दुःख हे माणसाला नको असतं. ह्यातून कुठेतरी त्याला बाहेर पडायचं आहे. आजच्या कलियुगामध्ये उलट दुःख आणि संकटाचं याचं म्हणजे प्रमाण खूप वाढलं आहे आणि लोकांच्यातली सहनशीलता अगदी कमी झालेली आहे. हे सहन करण्याची, ह्याच्यावरती संघर्ष करून याच्यावर विजय प्राप्त करण्याची जी एक असती मोठी गोष्ट ती आता कमी झालेली आहे आणि ह्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात आता वाढलेल्या आहेत. लोकांच्या आयुष्यातली संकटं वाढलेली आहेत, लोकांना होणारा त्रास वाढलेला, मग तो शारीरिक असो अगर मानसिक असो तो वाढलेला आहे. तर दुःख वाढलेली आहेत. पण काय होतं माहिती आहे का, आपलं पण एक चुकतं की आपण जर कुठं एखादा आजार झाला तर आपण दवाखान्यात जायच्या अगोदर देवाच्या मार्गातून म्हणजे देवी शक्तीतून ते बरं होतं की नाही हे पाहण्यासाठी आपण तिकडं जातो. तोपर्यंत तो आजार पहिल्या स्टेपवरून दुसऱ्यावरून तिसऱ्यावर जातो आणि शेवट तिथून जेव्हा हातवर केले जातात की नाही तुम्ही दवाखान्यातच बघा, तेव्हा तुम्ही दवाखान्यात जाता तेव्हा ते आजार आपल्या हाताच्या बाहेर गेलेला असतो. मग त्यापेक्षा मी काय म्हणते, काही गोष्टी ह्या तुम्ही ज्या त्या मार्गातूनच केल्या पाहिजेत. जर शारीरिक समस्या जर असेल तुम्हाला तर तुम्ही दवाखान्यातच जावा, इकडे तिकडे जाऊच नका. कारण त्यानं काय होतं ना, तुमच्या आजारपणाच्या स्टेप पुढं जात राहतात, आजारपण वाढत राहतं. तुमचा जो त्रास आहे, तुम्हाला काही जे झालेलं आहे त्याचं प्रमाण वाढत राहतं आणि त्रास जास्त होत राहतो. मग त्यापेक्षा तुम्ही काय करा, ज्या त्या मार्गाने जाणं. जर तुम्हाला मानसिक समस्या आहे ना, तर तुम्ही शांत राहा. कोणत्याही गोष्टीचं पटकन कुठलाही अचूक निर्णय घेऊ नका. जर तुम्ही दुःखात असाल, म्हणतो ना आपण जास्त दुःखात असल्यानंतर आणि जास्त खुश असल्यानंतर कोणतेच निर्णय कधी घ्यायचे नसतात. का तर ते निर्णय चुकतात. ते आपण भावनेच्या भरामध्ये घेतलेले निर्णय असतात. त्यामुळे काय झालं पाहिजे, तर तुम्हाला दुःख आणि त्रासामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही शांत राहिलं पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे हे मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. आणि दुःखातून आणि संकटातून कसं मुक्त व्हायचं आणि त्यासाठी स्वामींची साथ कशी मिळवायची, त्यांच्या संपर्कात कसं राहायचं याबद्दल मी तुम्हाला अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मी आज हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी यासाठी बनवत आहे की मला असं वाटतं की तुम्ही स्वामींची सेवा करावी, स्वामी मार्गामध्ये यावं, स्वामींना तुम्ही एकदम मनापासून निसंकोचपणे त्यांना मानावं, मनामध्ये त्यांना ठेवावं तुमच्या आणि त्यांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवावा आणि तेच तुमचे मायबाप असं म्हणून तुम्ही चालावं. कारण तसं जेव्हा तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी भावना निर्माण होईल ना, त्यानंतर आपोआप तुम्ही संकटातून मुक्त व्हायला म्हणजे चालू होईल. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. स्वामी जेव्हा ह्या पृथ्वीतला होते, म्हणजे एक सत्य घटना असेल अशामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगते. तर काय होतं, एके दिवशी काय होतं, तर एक त्या गावामध्ये म्हणजे जेव्हा महाराज होते तेव्हाच्या ह्या गोष्टी आहेत. त्या गावामध्ये महिलांना सर्व नदीमध्ये दिवे प्रज्वलित करून ते म्हणजे अर्पण करायचे असतात. मग काय करतात, एका गावामध्ये एक नदी असते, त्या गावामधल्या सर्व लेडीज लोक म्हणजे सर्व स्त्रिया सर्व दिवे प्रज्वलित करतात, त्यांची काय असेल ते पूजा अर्चा करतात आणि ते नदीमध्ये करून टाकतात, अर्पण करून टाकतात. मग ते काय होतं, प्रत्येक स्त्रीनं आणलेला दिवा हा असे भरपूर दिवे होतात. जसे लेडीज वाढत जातील तसे ते दिवे वाढत जातात. मग ते दिवे काय होतात, पुढं सरकत राहतात ना, कारण पाठीमागून दिवा आल्या की ते पुढचे दिवे सरकत राहतात. मग अशा प्रकारे खूप दिवे होतात. मग तुम्हाला माहिती आहे, आता पाण्यामध्ये एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली तर ती तरंगत नाही, तिला बुडावंच लागतं परत. त्यामुळं काय करायचं, मग काय झालं, तर ते जास्त दिवे झाले ना, खूप जास्त दिवे झाले. कारण खूप महिलांनी म्हणजे जवळपास बऱ्यापैकी संपूर्ण गावातील महिलांनी तिथं दिवे अर्पण केले त्या नदीमध्ये. मग काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, महाराज आहेत ना आपले स्वामी महाराज नदीच्या काठावरती बसून बघत होते. ते पाहत होते की काय चाललंय, लेडीज कशा म्हणजे अर्पण करतात दिवे आणि पुढं जाऊन याचं काय होणार, ते दिवे कुठं जाणार. कारण त्या दिव्यांना काही जागाच नव्हती ना, त्याचा एकच होणार होतं की गर्दी झाल्यानंतर ते आपोआप दिवे एकमेकांना म्हणजे नाही का टच होऊन धडकून ते बुडणारच होते आणि ते विझणार होते. मग महाराजांनी काय केलं, एक दिवा उचलून ते अर्पण केले म्हणजे झालं. एकदा नदीला अर्पण केले म्हणजे ते पाण्यामध्ये झालेलं आहे अर्पण. मग ते महाराजांनी काय केले, जे अर्पण केलेले दिवे आहेत एका जागी बसून नदीतून बाहेर काढून काठावरती ठेवायला सुरुवात केली. म्हणजे ते दिवे जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत प्रज्वलित राहतील,
प्लस ते दिवे आहेत ते नदीमध्ये बुडणार नाहीत, त्यातलं राहिलेलं तेल वगैरे त्या नदीमध्ये म्हणजे नाही का, मग तिथलं पाणी दूषित होणार नाही, वाती वगैरे तेल वगैरे पडून ते पाणी दूषित होणार नाही. मग त्यामुळे महाराजांनी काय केलं, बसून एक 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 दिवा काढून काठावरती ठेवायला सुरुवात केली. महाराज हे करतात हे पाहून एक एक म्हणजे व्यक्ती तिथं आली आणि त्यांनी विचारलं, महाराज तुम्ही हे काय करताय, हे दिवे असे बाहेर काढून का ठेवत आहे? तर महाराजांनी त्या भक्ताला म्हणजे त्या व्यक्तीला ते सांगितलं की हे दिवे पाण्यात बुडू नये म्हणून मी यांना बाहेर काढून ठेवतोय. मग तो व्यक्ती काय म्हटला, महाराज ह्या नदीमध्ये भरपूर दिवे वाढत आहेत, जसे लेडीज तिकडे अर्पण करतात तसे इकडे दिवे वाढत आहेत आणि तुम्ही बाहेर किती काढणार आहे? अजून तिकडून लेडीज येत आहेत, त्या स्त्रिया तिथं म्हणजे अर्पण करत आहेत दिवे, मग तुम्ही अजून किती दिवे असे काढत बसणार आहे? हे शक्य आहे का? तर महाराज म्हटले, मला जे दिवे भेटतात ते मी काढतोय. मग त्या व्यक्तीने विचारले, असे किती दिवे तुम्ही काढणार आहे आणि कुठले कुठले म्हणून दिवे आणि कुणाचे म्हणून दिवे काढणार तुम्ही असे? तेव्हा महाराज म्हणतात, जे दिवे वाहत वाहत माझ्याकडे येतील ना, त्याच दिव्यांना मी काढून काठावरती ठेवणार आहे. तर यातून आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे, तर जसं स्वामींनी दिवे बुडू नयेत यासाठी त्यांनी काठावरती बसून सर्व दिवे बाहेर काढले. मग तेव्हा ते स्वामी काय म्हणले त्या भक्ताला, की जे दिवे वाहत वाहत माझ्या दिशेने येतील त्यांनाच मी काढून बाहेर ठेवतोय आणि जे बाकी दिवे जे इतरत्र वाहत जातात त्यांच्याकडे मी जात नाही. मग म्हणजे म्हणायचं काय आहे त्यांना, तर जे लोक जे म्हणजे स्वामी सेवक किंवा जे लोक मठामध्ये जातात, स्वामींची आरती करतात, स्वामींची सेवा करतात, स्वामींपुढे प्रार्थना करतात, त्यांनाच स्वामी संकटातून तारतात, वाचवतात. त्यामुळे आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, तर स्वामींची सेवा केली पाहिजे आणि ही आज आता आपली गरज आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्यावर स्वामींची कृपा व्हावी, आपल्याला संकटातून त्यांनी मुक्त करावं, त्यांनी मदत करावी संकटातून बाहेर पडण्यासाठी, तर पहिल्यांदा आपण त्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे, त्यांना जपणं गरजेचं आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामींच्या संपर्कात नेहमी राहणं खूप जास्त गरजेचं झालेलं आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता, त्यांचे सेवेकरी बनता, तेव्हा खूप वेळा असं होते की आयुष्यात काही गोष्टी या आपल्या न मागताच आपल्याला मिळून जातात. का असं होत असेल? कारण आपण नेहमी स्वामींची प्रार्थना करत राहतो, म्हणजे तुमच्या इच्छा जे मनामध्ये आलेल्या गोष्टीसुद्धा स्वामींना कळतात, किंवा तुमच्यासाठी काय योग्य आहे, कोणत्या वेळेला योग्य हे महाराजांना सगळं कळत असतं ना. त्यामुळे ते देत राहतात तुम्हाला. म्हणजे काही गोष्टी तुम्ही न मागताही मिळतात, कारण ती त्याची सही टाईम आलेलं असतं, पण ते तुम्हाला माहीत नसतं तर महाराजांना माहीत असतं ना. मग ते देत राहतात. म्हणून काही गोष्टी सेवा मार्गात असल्यानंतर तुम्हाला न मागताच मिळतात. ही गोष्ट काय अगदी मॅजिक नसतं तुमच्या जीवनातलं, हे महाराजांनी दिलेलं असतं तुम्हाला, हे आपल्याला कळत नाही. ते कशा मिळाल्या हे आपल्याला कधीच समजत नाही, पण ही असते आपल्या स्वामींची लीला, स्वामींची कृपा असते आपल्या भक्तावर. आपण स्वामींची जी सेवा केलेली आहे ना, त्या सेवेचा हा प्रसाद असतो. त्यामुळे नेहमी देवाला काहीतरी मागण्यापेक्षा देवाशीच जवळीकता साधा. कारण का माहिती आहे का, देवाची तुम्ही जवळीकता जेव्हा साधता ना, तेव्हा तुमच्यासाठी कोणत्या वेळेला काय योग्य आहे हे फक्त त्यालाच माहीत असतं आणि तो ते तुम्हाला योग्य वेळी देत राहतो. मग तुम्ही मागा अगर न मागा. मग जर तुम्हाला काही गोष्टी न मागता मिळत असतील तर सेवा करायला काय हरकत आहे हो? स्वामी म्हणतात, जर तुमच्याविषयी कोणी वाईट विचार केला ते त्यांच्या कर्मात लिहिलं जाईल. तुम्ही कोणालाच वाईट विचार तुम्ही करू नका, तुम्ही करू नका. स्वतः दुसऱ्यानं केला तर करू दे, पण तो करतो म्हणून तुम्ही करायला जाऊ नका. कारण त्याचं तुम्हाला असं वाटत असेल की आज एखादी शेजारची व्यक्ती जी आपल्यावरती खूप जळते, खूप आपल्या विरोधात आहे आणि तरीही ती खूप सुखात आहे, तर तुम्ही असं समजू नका की देव याच्याकडे का नाही बघत. ते तिथं लिखाणावरती झालेलं असतं त्याचं. फक्त कर्माचं फळ हे लिखित स्वामी ठेवतात आणि त्यानंतर ते फेडावंही लागतं. मग त्यांनी चूक केली म्हणून तुम्ही करू नका आणि तुम्ही ती चूक परत परत करून तुमचं वेळ खराब करू नका आणि तुमचं कर्मही खराब करून घेऊ नका. जसं की गिरगीट कधी रंग बदलणं सोडत नाही ना, तसं वाईट व्यक्ती त्यांचं वाईट कर्म करायला ते कधीच पाठीमाग हटत नाहीत आणि ते वाईट स्वभाव हा इतरांच्यावर ते नेहमीच ठेवत असतात. इतरांविषयी कपटी भावना कधीच ते करणं सोडत नाहीत. मग तो वरून किती गोड बोलू दे ती व्यक्ती,
ती मनाने कधीच साफ नसते. मग तुम्हाला पण असं बनायचं आहे का? पण त्याचं लिखाणवरती झालेलं असतं ना. त्याचं आज जरी तुम्हाला ती व्यक्ती सुखात दिसत असेल, पण त्याचं लिखाण तिथे झालेलं असतं. मग काही गरज आहे याची? कपटीपणा, कुणाविषयी जळणे, कोणी गाडी घेतली, मनामध्ये जळकी भावना येणं, नको ना. तुमच्या मनामधल्या भावनेचंही तिथं लिखाण झालेलं असतं. मग कशाला पाहिजे? तुम्ही खुश व्हा ना. शेजारच्याने एखादी गाडी आणली, घर घेतलं, तुम्ही खुश व्हा. तुम्ही न मागता तुम्हाला ते मिळून जाईल. गरज नसतानाही मिळून जाईल, असंही होऊ शकतं. पण कपटी भावना ठेवाल तर जे आहे तेही निघून जाईल. मग काय चांगलं आहे हो? चांगली भावना ठेवणं चांगलं आहे की वाईट भावना ठेवणं चांगलं आहे? बरं, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की जसं की एक मासा असतो जो पाण्यामध्ये पोहतो. तुम्हा सर्वांना माहिती आहे, मासा तर पाण्यामध्ये पोहतो. पण माशाचं कसं आहे, त्याचं राहणीमानच पाण्यातलं आहे. त्यामुळे पाण्याला कधी कुठेही, म्हणजे पाणी उलट्या दिशेने जरी वाहू लागलं तर मासा बरोबर जातो. त्याला त्याच्याशी काही मतलब नसतो. पाणी कोणत्याही दिशेने जाऊ, माशाला ज्या दिशेने जायचं त्या दिशेने मासा व्यवस्थित जात असतो. तो तर किती छोटा असतो ना. पण त्या पाण्यामध्ये जर हत्ती गेला आणि ते पाणी अचानक उलट्या ओघानं व्हायला लागलं तर तो हत्ती मात्र वाहत जाऊन बुडून मरतो ना. मग परिस्थितीवर अवलंबून आहे का हो हे? का त्यांच्या शरीरयष्टीवरती हे अवलंबून आहे? मासा तर किती छोटा असतो आणि हत्ती तर केवढा मोठा असतो, बलवान असतो. पण तरी पण त्याला वाहून जातोच ना त्या पाण्यामध्ये. तसंच जर मासा पाण्यामध्ये कोणत्याही दिशेने पाणी जात असेल आणि मासा तर तसाच राहत असेल जिवंत, आणि एवढा मोठा हत्ती जो इतका बलवान आहे, तो जर वाहत जात असेल, त्याची बलवान, म्हणजे ते बलवान शक्ती असती त्याची, त्याच्या ताकदीची तिथं काही राहिली का हो? इज्जत काय राहिली का त्या ताकदीची? त्याला वाहून जावंच लागलं ना. मग तसंच स्वामींच्या सेवेचं पण आहे. जो व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये असतो तो कितीही संकट येऊ दे, दुःख येऊ दे, महाराज त्याला आपोआप तरतात. जसं पाण्याला माशाने म्हणजे मासा जसा पाण्याच्या संपर्कात राहतो, त्यामुळे पाणी कुठल्याही ओघाने जाऊ दे, पाणी त्याला कधी मारू देत नाही. मासा तरतोच, कारण ते चांगल्याच्या संगतीत आहे, त्याचं जीवनच त्यात आहे. पण हत्ती पाण्यामध्ये तू पिऊ शकतो पाणी, पण पाण्याच्या मध्यभागी नाही जाऊ शकत. आणि गेल्यानंतर पाणी उलट्या दिशेने वाहिल्यानंतर हत्ती वाहतच जातो, कारण हत्तीचा संपर्क हा जमिनीशी असतो, पाण्याशी नसतो ना. म्हणजे आपल्यासाठी जे चांगलं आहे तिथेच आपण जावं. जसं आपल्यासाठी स्वामींची सेवा चांगली आहे, तुम्ही तिथे जावा ना. कारण जेव्हा तुम्ही स्वामी मार्गात असता त्यानंतर तुमच्यावर ते दुःख, संकट, त्रास होतो, तुम्हाला दुःख संकट येतं, तेव्हा तुम्ही स्वामी मार्गात असल्यामुळे तुम्ही आपोआप तरून जाल. जसा मासा पाण्यात तरून गेला तसं तुम्हीही स्वामी मार्गात असल्यामुळे दुःखातून, त्रासातून तरून जाल. मग तुम्हाला काय फरक पडतो स्वामी मार्गामध्ये येण्यासाठी किंवा स्वामींची सेवा करण्यासाठी? त्यातून झाला तर फायदाच होणार आहे, तोटा तर काहीच होत नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? इथं बळ कुठेही कामाला येणार नाही. आज तुम्ही स्वामींची सेवा करत नाही, तुम्हाला वाटेल माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी खूप बलाढ्य आहे, मी 100 किलो माझं वजन आहे, मी कुणालाही मारू शकतो. पण एक मुंगीही तुमचं जगणं पूर्ण, म्हणजे तुम्हाला एका जागेवर बसून देणार नाही. एक मुंगी जर तुम्हाला चावायला लागली तर, मग एक मुंगी तुमचं जर सगळं संतुलन बिघडत असेल तर काय उपयोग आहे? म्हणजे तुम्हाला कुठेतरी एक परमेश्वराची साथच हवी आहे ह्या जीवनामध्ये. मग करा ना सेवा, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुम्ही जरी बलवान असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुःखातून आणि संकटातून अगदी सहज तरले जाल. पण तुम्ही बलवान नाही, तुमच्याकडे ना पैशाची ताकद नाही, श्रीमंती नाही, मोठमोठे बंगले नाहीत, गाड्या नाहीत, पण तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आहे आणि त्यानंतर तुमच्यावरती दुःख आणि संकट आले तर तुम्ही 100% अगदी नक्की सहजपणे त्या संकटातून, दुःखातून तरून जाल. मग त्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे हो? त्यासाठी तुम्हाला तुमच्या डोक्यावर ब्रह्मांड नायकाचा हात असण्याची गरज आहे. कारण तो हातच तुम्हाला दुःखातून आणि संकटातून अगदी सहजपणे बाहेर काढेल. मग तुम्हाला काय करायचंय? मग जेव्हा काय होतं, तुम्ही संकटात असताना तेव्हा शांत राहायला शिका. कारण पाण्यात काय होतं, जेव्हा घाण असते तेव्हा आपण त्याला असं खवळलं तर ती घाण पाण्यातच मिक्स होते ना. मग घाण असल्यावर आपण काय करतो, पाणी शांत ठेवतो ना, तेव्हा ती घाण साईडला जाते, म्हणजे खाली जाते आणि नंतर ते पाणी आपल्या उपयोगात येतं. मग जेव्हा तुम्ही संकट असेल आणि जर एकदम मन विचलित करून बसला, काय करायचं काय करायचं, का संकट आलं, हे अशा प्रश्नांची उत्तरं जर शोधत बसला, तुमचं मन आणखीन बिघडणार आहे, आणखीन तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. म्हणून जेव्हा तुम्ही त्रासात असाल ना, शांत बसा, महाराजांचं नामस्मरण करा, आपोआप ते तुम्हाला मार्ग दाखवून देतील.
म्हणून अगदी पाणी जसं शांत ठेवल्यानंतर घाण एका साईडला निघून जाते, तसंच संकट आल्यानंतर तुम्हाला त्रास होत असताना तुम्ही जेव्हा डोकं शांत ठेवाल तेव्हा वाईट विचारांना एक साईडला ठेवा, ते मध्ये आणू नका. जेव्हा तुम्ही संकटात असा तेव्हा ते वाईट विचार आणून काहीच उपयोग नाही, झाला तर तोटाच होणार आहे, फायदा तर काहीच नाही होणार. तेव्हा मग तुम्ही काय करा, डोकं शांत ठेवा आणि महाराजांचं शांतपणे नामस्मरण करा. निगेटिव्ह विचार बिलकुल करू नका. म्हणजे तुम्हाला आपोआप त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग महाराज तुम्हाला मोकळा करून देतील आणि त्या मार्ग तुम्हाला दाखवून देतील की ह्या वाटेनं जा, म्हणजे तू संकटातून बाहेर पडशील. जर तुम्ही आपल्या महाराजांचं चिंतन कराल ना संकटकाळी, तर तुमची चिंता महाराज आपोआप काढून टाकतील, ते संपूर्णच टाकतील. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? महाराजांची सेवा करायचे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे घमंड आणि अहंकार ह्या गोष्टीपासून खूप लांब राहा. यांचा कधीच हात पकडू नका, कारण ज्याच्यामध्ये घमंड असतो, ज्याच्यामध्ये अहंकार आहे, तो कुठलाच नाही. त्याच्या आयुष्यामध्ये महाराज त्याला कधीच साथ देऊ शकत नाहीत. तुम्ही कितीही मोठे असा, तुम्हाला घमंड येऊन देऊ नका. तुम्ही कितीही सुंदर असा, त्या सुंदरतेचा अहंकार येऊन देऊ नका. ते तुमचं काहीच नाही हो, ते त्यांची देण आहे सगळी. तुम्ही जर सुंदर दिसत असाल तर तुमच्या पूर्वजन्माची ती देण म्हणून महाराजांनी हे सुंदर रूप तुम्हाला दिलंय. पण महाराजांनी दिले, तुम्ही नाही मिळवलेलं. हे देण त्यांची आहे. मग घमंड तुम्हाला का हो? महाराज कधी म्हटले का हा माझा सेवेकरी किती सुंदर दिसतो, मला अभिमान आहे कारण माझ्याकडे एवढे सुंदर सुंदर सेवेकरी आहेत? महाराज कधी बोलताना ऐकलं का असं? जेव्हा महाराज पृथ्वी तलावरती मानवी शरीर रूपामध्ये होते तेव्हा कधी ऐकलं का हो असं बोललेले की अरे ती दासी माझी सेवा करते, ती फार सुंदर दिसते, मी नशीबवान आहे? म्हणले का? नाही म्हणले. मग त्या महाराजांनी आपल्याला एवढं सुंदर रूप दिलेलं आहे, आपल्याला हात पाय डोळे सर्व काही दिलेलं आहे त्यांनी. मग तुम्हाला अहंकार कसा? तुमचा आहे का हो? त्या महाराजांनी ठरवलं आता ह्याला संपवायचं, आज याचा शेवटचा दिवस आहे, याला संपवायचं, याचा आज आत्मा आपण या शरीरातून काढून घ्यायचा. मग तुमचा आत्मा त्यातून बाहेर पडल्यानंतर ते शरीर तुमचं आहे का? त्याच्यावर अधिकार आहे का हो? आहे का? ते शरीर तुम्ही परत पुढच्या जन्मी मिळवू शकता? हे रूप तुमचं आहे, खरंच तुमचं आहे का? आपलं काहीच नाहीये. आज ही दुनिया पाहण्यासाठी डोळे, काम करण्यासाठी हात, चालण्यासाठी पाय, बोलण्यासाठी तोंड, ऐकण्यासाठी कान, वास घेण्यासाठी किंवा श्वास घेण्यासाठी नाक, चव पाहण्यासाठी जीभ, जेवण चावण्यासाठी दात, हे सर्व काही आपल्या महाराजांची देण आहे. पण माणूस हे सगळं खराब करायला लागला, त्याला याची किंमत नाहीये. का तर पुढच्या 7 पिढ्या बसून खाल्ल्या पाहिजेत म्हणून ह्या शरीराचं तिळतिळ तोडतो माणूस, आत्मा मारतो, टाईमवर जेवत नाही, शरीराचं संतुलन बिघडून टाकतो, खात नाही पित नाही, पैशाच्या मागे पळालेला आहे माणूस. मग कसं राहील हो तुम्हाला समाधान, शांती, सुख कसं राहील? कधीतरी त्या मनाचा विचार करा, ह्या शरीराचा विचार करा. आणि तुमचं असं वागणंच तुम्हाला संकटात नेतं. उत्पन्न करतात मोठमोठे आजार, हे न जेवणं वेळेवर, न काळजी घेणं. आज ह्या शर्ट एखादा पाहिला, ही शर्टची ही किंमत आहे, तुम्ही लगेच बोलता. आज तुम्ही एखादा मोबाईल घेतला तर सगळ्या गावाला दाखवत फिरता 1 लाखाचा मोबाईल आहे, 2 लाखाचा मोबाईल आहे. पण ज्या हाताने तो मोबाईल पकडला त्या हाताची किंमत कधी माहिती आहे का तुम्हाला किती आहे? मग त्या हाताला तुम्ही जपले? त्याचा कधी विचार केला का हो? ते तुम्हाला महाराजांनी दिलेलं आहे. तुमचं रूप, तुमचं सगळं देखणं रूप, तुमचं रंग, तुमचं सगळं, तुमची वाणी, सगळं तुमचा आवाज, सगळं काही महाराजांनी दिलेलं आहे. त्याचं कधी तुम्ही बोलता का हो? महाराज थँक्यू सो मच, तुम्ही इतकं सुंदर रूप दिलं. महाराज थँक्यू सो मच, मला नाक दिलं. त्यांचे कधी उपकार मानता का हो? किती दिले त्यांनी, तेही न मागता दिले अगदी तुम्हाला. ज्यांना हात नाही ना एखादा, त्याला विचारा त्या हाताची किंमत काय. ज्याला चालायला पाय नाहीत त्याला विचारा तो कसं फील करतो आपल्यासमोर. ज्याला पाहायला दृष्टी नाही, डोळे नाहीत, त्याला विचारा त्या डोळ्याची किंमत काय आहे. म्हणजे तुम्हाला समजेल ह्या आयुष्यात सगळ्यात किमती असेल तर ती महाराजांनी दिलेली जी देण आहे, आपलं शरीर आहे ना, हे सर्वात किमती आहे. आणि त्याच्यावर आपला अधिकार नाही बरं का. ते कधी जन्माला आणायचं आणि त्याचा अंत कधी करायचा तेही महाराज ठरवतात. मग तुम्ही का काळजी करून, विचार करून, संकट ओढवून घेता, एवढा त्रास करून घेता आणि त्या शरीराचं नुकसान करता, मोठमोठे आजार ओढून घेता, व्यसन करता?
आज व्यसन म्हणजे तर अगदी खूप स्टँडर्ड लोकंसुद्धा व्यसन बिअर म्हणतात, बिअर पितो. अरे नका ना. कोणतीच गोष्ट नकोच, व्यसन हे नकोच आहे. महाराजांनी कुठं तुम्हाला व्यसन करायला हे केलं तेव्हा? आहे का? बरं व्यसनाला एक प्रमाण असतं, राहिलंय का प्रमाण? त्या व्यसनांच्यामुळे आजार वाढलेत. आज तुम्ही एखादी तंबाखूची पुडी विकत घेता, सिगारेटचं पाकीट विकत घेता, त्याच्यावरती तुम्हाला दाखवलेलं आहे हे खाल्ल्यानंतर पुढे जे परिणाम काय आहेत. पाहिलं का कधी ते? का ते न पाहताच फक्त ते फोडून खायचं कधी आणि ओढायचं कसं एवढंच पाहता? मग आत्ता काही वाटत नाही तुम्हाला, त्याची किंमत नाही वाटत, खाता ते ओढत बसता. पण जेव्हा शरीराला त्रास व्हायला चालू होतो तेव्हा तुम्हाला जाणीव झाली ना, आता बहुतेक आपण संपतोय, तेव्हा मग तुम्हाला ते दिसतं बरोबर त्याच्यावरती हे हे होतं. तेव्हा लक्षात घेतलं नाही. पण वेळ गेलेली असते ना हो, तोपर्यंत त्या शरीराची किती चिरफाड करावी लागते, किती अवयव कापून काढावे लागतात. मग तो पुढं जाऊन विचार करण्यापेक्षा आजच करा ना. सोडून द्या व्यसन. आज व्यसनं कुटुंबाला संपवायला लागलेली आहेत. लेडीज व्यसन एवढं करत नाहीत हो, पण जेंट्स लोक व्यसन जास्त करतात. करता पुरुष घरातला ज्याच्यावरती घराचा कार्यभार आहे तो जर खूप व्यसन करायला लागला तर त्या घरातल्या स्त्रीला जाऊन विचारा, तुला दुःख काय आहे? तिच्याकडे करोडोनी संपत्ती असू दे, पण ती सुखी नसते का? तिला भीती असते तिच्या कर्त्याची, तिला काळजी असते तिच्या कर्त्याची. मग या शरीराचा विचार करा ना थोडा. त्रासातून सर्वातून मुक्त व्हाल. आणि तुम्ही हे जे संकट त्रास जे ओढून घेताय ना, ते तुमच्या स्वतःच्या चुकांनी ओढून घेताय. बर चला, मी समजू शकते तुम्हाला व्यसन करायचंच आहे, ठीक आहे, करा व्यसन. पण स्वामींच्या सेवेचं थोडं व्यसन करा ना. मला स्वामींशिवाय जमतच नाही, मला लागलं तरी तोंडातून येणारा पहिला शब्द म्हणजे स्वामी, दुःख आलं तर तोंडातून येणारा पहिला शब्द म्हणजे स्वामी वाचवा, असं करा ना व्यसन. ज्याला स्वामींचे पाठ वाचल्याशिवाय, स्वामींचे ग्रंथ वाचल्याशिवाय झोप नाही लागत, स्वामींचं नामस्मरण केल्याशिवाय झोप नाही लागत, त्याला कधीच संकट नसतं. आलं तर तो अगदी सहज तरला जातो. मग ते व्यसन का नाही लावून घेत तुम्ही स्वतःला? एकदा त्यांचं पण व्यसन करून बघा ना. महाराजांचं व्यसन करा. जसं तुम्ही ते नको त्या गोष्टी तोंडात चगळत असता ना, तंबाखू, स्टार वगैरे काय 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 एक्सेट्रा एक्सेट्रा काय काय असतं ते, एकदा महाराजांचं नाव तोंडामध्ये चगळा ना. बघा कोणता रोग तुम्हाला झाला ना तर मग सांगा. जे आज लोकांच्या मनस्थिती खराब आहेत, यामध्ये खूप खूप विचार असतात म्हणून त्या मनस्थिती खराब होतात. त्या मनस्थितीमध्ये एकदा महाराजांना घालवा ना. जर झाली खरोखर मनस्थिती पुन्हा एकदा खराब तर सांगा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळाला का? आपल्या आयुष्यात येणारी संकट, त्रास, दुःख, आजारपण याला जर सगळ्यात जास्त कोण जबाबदार असेल तर आपण स्वतः आहे. मग का घ्यायचं ओढून हे आजारपण, हे संकट? घ्या ना स्वामींची साथ, करा ना त्यांचा जप, ते तुम्हाला जपतील. करा त्यांचं चिंतन, ते तुमची चिंता हरतील. मग तुम्हाला सर्वांना माहीत आहे महाराज काही वाईट नाहीत. सर्वांना गॅरंटी असते यांचं जर नाम जपलं तर चांगलंच होणार आहे, वाईट तर काय होणार नाही. पण तरीही तुमचं तिकडं मन नाही ओढत. पण व्यसन करतात त्यांना त्या पुड्यांवरती, त्या बॉक्सवरती तिथं लिहिलेलं असतं पुढं जाऊन याचे परिणाम काय आहेत, माहीत आहे त्याचे परिणाम काय आहेत, तरी पण ते खातात. मांडलं पाहिजे, खरंच मांडलं पाहिजे. म्हणजे जिथं गॅरंटी आहे ते तुम्हाला तिथं नकोच आहे. तिथं तुम्हाला काहीच नाही आवडत. तिथं तुम्हाला वेळ द्यायचा आहे, तुमचा अनमोल वेळ द्यायचा आहे आयुष्यातला, जो की कधीच परत नाही येणार. मग तो तुमच्या व्यसनामध्ये, नको त्या गोष्टींमध्ये, गप्पा गोष्टी मारण्यामध्ये, नातेवाईकांबरोबर तुमचे दुःख शेअर करण्यामध्ये गेला तरी चालेल, तासनतास नको तिथे गप्पा मारण्यामध्ये गेला तरी चालेल. मग महाराजांच्या ध्यानासाठी एक 5 ते 10 मिनिट तरी द्या, नाही झालं तरी अगदी जास्त. तिथं फायदा तर आहे हो. संकट आलं तर न बोलवता ते येतात. मग जिथं तुम्ही तुमचं दुःख हे ते सांगत बसता, ते येतात का बघा बरं तुमच्या संकटामध्ये. तुमचं माझं नातं काय असं विचारतात सरळ सरळ. मग कशाला पाहिजे याच्याशी त्याच्याशी, कशाला जीव लावून बसता? महाराजांच्यावरती जीव लावा. ते संकटात न बोलवताही येतात किंवा तुमच्या एका हाकेवरतीही येतात. ही ताकद आहे आपल्या स्वामी सेवेची. तुम्हाला जर संकटापासून लांब राहायचं असेल, दुःखापासून लांब राहायचं असेल, आयुष्यात त्रास नको असेल तर स्वामींचा हात पकडा. आणि तुम्ही हात पकडण्यापेक्षा स्वामींची सेवा करून तुम्ही तुमचा हात त्यांना पकडायला सांगा.
त्यांना गॅरंटी द्या आम्ही तुमची सेवा कधी सोडणार नाही. त्यांना जेव्हा ही गॅरंटी पटेल की हा माझी सेवा कधी सोडणार नाही, ते तुमचा हात पकडतील. आणि आपल्याला आपली नियत तर माहिती आहे माणसाची. आपल्याला वेळ पडली कधी पण आपल्याला संकट आलं की आपण पटकन हात झटकेल, आपण त्यांचा हात सोडेल. म्हणून सेवा करा, त्यांना तुमचा हात पकडायला सांगा. म्हणजे कितीही वाईट वेळ आली, तुम्ही कितीही तडपडला, कितीही हात झाडले, तर महाराज तुमचा हात नाही सोडणार, तुमची साथ नाही सोडणार. मग द्या ना तुमचा हात त्यांच्या हातामध्ये आणि त्यांच्या चरणात तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य सगळं समर्पण करा. सगळं त्यांच्या चरणात टाका. तुमचा कार्यभार ते बघतील. तुमच्यासाठी काय चांगलं काय वाईट ते ठरवतील. चांगलं आहे ना, उलट देवच ठरवतो तुमच्यासाठी काय चांगलं काय वाईट. तुमच्या आयुष्यातले निर्णय देवच घेतो. तुम्ही किती मग नशीबवान असाल तर तुमच्या आयुष्यातले निर्णय जर देव घेत असेल तर. आपले निर्णय चुकतात हो, त्यांचे निर्णय कधी नसत चुकत. मग द्या ना तुमचं आयुष्य त्यांच्या हातामध्ये, तुमचं भविष्य त्यांच्या हातामध्ये. बघा एकदा सोपवून. मग त्यासाठी काय करावं लागेल हो? त्यांची साथ घ्यावी लागेल, त्यांची सेवा करावी लागेल, त्यांचं मनन चिंतन करावं लागेल, त्यांचे पाठ वाचावे लागतील. ज्यांना वेळ नाही त्यांनी नामस्मरण करावं लागेल. नामस्मरणासारखी मोठी सेवा नाही. त्यांना मिळवायचं असेल ना तुम्हाला, त्यांचं नाम जपा. तुम्ही तुमच्यावरूनच घ्या ना. एखाद्या ठिकाणी जर फक्त तुमच्या नावाने तुम्हाला चिंतलं गेलं, तुमचं फक्त नाव घेतलं गेलं, तुम्हाला किती अभिमान वाटतो. जाईल तिथे माझं नाव घेतलं जातं, वाटतं ना. मग तसं त्यांचं नाव घ्या ना, त्यांना पण किती वाटेल, हा माझं खूप नाम जपतो. तुम्हाला किती खुशी होते तुमचं नाव सारखं कोणी कोणी घेतलं तर. हा फार चांगला आहे, हा फार चांगला आहे, हा फार चांगला आहे. मग तुम्ही त्यांचं नाम जपा ना. काही चांगली वाईट दुसरे कुठलीही गोष्ट असो, चांगली असो वाईट असो, स्वामी 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 करा ना. ते किती खुश होतील हो. लाखामध्ये, लाखाच्या संख्येमध्ये तुम्ही त्यांचे नामस्मरण करा. करोडोच्या संख्येत तुम्हाला ते खुशी देतील, समाधान देतील. आणि तेच तर खरी संपत्ती आहे. मग काय हवं आपल्याला? ह्या आयुष्यात आपण गाडी पाहिजे, घर पाहिजे ह्याच्या पाठीमागे लागलेला असतो. पण जो देतो ना त्याला पकडा ना. म्हणजे काही तुम्हाला मागण्याची वेळच नाही येणार. घर गाडी बंगला याच्या मागे पळता पळता तुम्ही जो देणारा मालक आहे त्याला विसरता. मग अपेक्षा कुणाकडून करता? कुणी द्यायचं मग तुम्हाला हे सगळं? मग तुम्हाला ह्या तुमच्या गरजा भागवायच्या आहेत ना, मग देणाऱ्या मालकाला पकडा ना, त्याला जपा. तो न मागता देत राहील. तुम्हाला समजतंय ना मला काय सांगायचंय ते? स्वामींनाच पकडा. तो मालक आहे ह्या विश्वाचा, आपल्या शरीराचा, आपल्या स्वतःचा मालकही तो आहे. हे शरीराला कधी जीवन द्यायचं आणि कधी ह्याला संपवायचं हे ठरवणाराही तो मालक आहे. मग द्या ना त्याच्या हातामध्ये, ठेवा ना त्याच्यावरती विश्वास. ज्याचं आयुष्य भविष्य तो ठरवतो त्याला द्या ना अधिकार तुम्ही मनापासून. तुम्हीच बघा, तुम्हाला योग्य वाटेल ते करा. कोणतीही वेळ आली तर स्वामी तुमची इच्छा बोला. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असते, महाराजांची सेवा करा. महाराजांसारखा सोबती, महाराजांसारखा साथीदार ह्या दुनियेत शोधूनही सापडणार नाही. त्यांची सेवा करून बघा, त्यांना मिळवून बघा, त्यांना जपून बघा, त्यांच्यावर विश्वास ठेवून बघा. कुठेच तुम्हाला तोटा नाही, कुठेच नाही. आणि मी पण एक स्वामींची कट्टर सेवेकरी आहे आणि मी स्वामींची स्वतः सेवा केलेली आहे, करत आहे. मी स्वामींना कधी सोडू नाही शकत. आणि मी हे बोलते ते काय कुठलं पुस्तकामध्ये वगैरे लिहिलेल्या गोष्टी मी वाचून वगैरे दाखवत नाही आहे. हे माझं मन आहे महाराजांविषयी मी तुमच्या सर्वांसमोर ठेवत असते. कारण मी जे अनुभव घेतलेत महाराजांचे, माझ्याबरोबर जसे महाराज उभे राहतात तशी इच्छा आहे माझी की तुम्हा सर्वांच्याबरोबर उभे राहावे त्यांनी. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना सांगत असते नेहमी प्रत्येक व्हिडिओमधून, महाराजांची सेवा करा. सेवा म्हणजे तुम्हाला तुमचा पैसा संपत्ती सगळं व्हायचं नाही त्यांच्यासाठी. तुम्हाला त्यांच्यासाठी तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ द्यायचा आहे. फक्त त्यांना जपायचं आहे, त्यांचं नाम जपायचं आहे. तेवढं नाही करू शकत का हो तुम्ही? तर तुम्ही महाराजांची सेवा करा, तुमचा हात त्यांच्या हातामध्ये द्या. इतके खुश राहाल, तुम्हाला मागण्यासाठी काहीच राहणार नाही, काहीच उरणार नाही. तुमचा कार्यभार ते बघतील. आणि तुम्ही सर्वांनी हे सगळं काही करून बघा, महाराजांची सेवा करून बघा, त्यांच्यावर विश्वास ठेवून बघा, त्यांच्या मठामध्ये जाऊन त्यांचा चेहरा बघा, त्यांचं होऊन तर बघा. कुठंच हे समाधान भेटणार नाही तुम्हाला, कुठंच नाही. आपल्या स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांच्याकडे बघितल्यावर सुद्धा आपलं कधी कधी समाधान जातं. आजची ही कलियुगातल्या गोष्टी आहेत ह्या, खरंच जातं समाधान. अनेक कारणं असतात, पण त्या महाराजांकडे बघा एकदा, बघा तुमचं समाधान जातंय का? ह्या दुनियेत जर आपलं कोण असेल ना, ज्याला आपण आपलं म्हणतो, ते फक्त आपले स्वामी आहेत.
ही नाती वगैरे पण त्यांनीच बनवलेत, हे आपलं काय नाही आहे. त्यांनीच आपल्याला पाठवले ना, आपला मुलगा, बहीण, भाऊ हे जी नाती आहेत ना, ही त्यांनीच दिलेली आहेत आपल्याला. आपण फक्त मॅनेजर आहे हो ती नाती सांभाळणारे. करता करविता माय माऊलीन आई तीच आहे फक्त. तिनंच आपल्याला सर्व दिले आयुष्य. तर मी तुम्हाला नेहमी सांगत राहते, महाराजांची सेवा करा. आजही सांगते सेवा करा, इथून पुढेही सांगत राहीन. महाराजांचा हात पकडा, त्यांची सेवा करा, त्यांच्यावर निसंकोचपणे विश्वास ठेवा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ नेहमी पाहायचे असतील आणि आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील. आणि तुम्ही सर्व व्हिडिओ पाहत राहा, स्वामींची सेवा करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला समजेल तुम्हाला हे व्हिडिओ समजतात का, आवडतात का, आणि तुम्ही यातून नक्की काही ना काहीतरी चांगलं घ्या. आणि जे लोक गरजू आहेत, तुम्हाला वाटते दुःखात त्रासात आहेत, त्यांना हे व्हिडिओ शेअर करत राहा. आणि नाहीतर मग तुम्ही सरळ शेअर करा. अगर ह्यातलं तुम्ही ऐकून त्यांना सांगा, किंवा हे शक्य नसेल तर तुम्ही ह्या लिंकपर्यंत त्यांना पोचवा. पण स्वामींच्या सेवेकरांमध्ये वाढ करणं हाच आपला हेतू आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून हे करायचं. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींची तुम्ही सर्वांनी मनापासून सेवा करा, त्यांच्यावरती विश्वास ठेवा, कधीच तुमचं वाईट होणार नाही हा शब्द आहे. श्री स्वामी समर्थ.